आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे आणि यासाठी आपल्याला 3 नवीन स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर 3 राण्या आहेत आमच्या. नमस्कार. मला आता तुम्ही एक एक टोकन काढून द्यायचे तिघींनी. लवकर दे. एक एकच एक बस एक. तिघींनी मला टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 1. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 50. गॉगल गाय. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 53. अभिनंदन. हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना समोर मांडलेल्या वस्तू पाहून असं वाटतं की कधी एकदा या वस्तू उचलतोय, पण त्याच्या अगोदर मला थोड्याशा गप्पा मारायच्यात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव श्रीकांत पालवे. बर. घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे वडील, आई, माझी वाईफ आणि आताच मला मुलगा झाला एक. बर. खूप अभिनंदन तुझं. तुला आताच मुलगा झालेला आहे. थँक्यू, धन्यवाद. जबाबदारी खूप वाढली आहे. हो नक्कीच. घरातली जबाबदारी किती पार पाडतोस तू? 70%. 70%. मग खरेदीला बाहेर हो जातो. सगळेजण एकत्र? सगळेजण नाही जात, मी, आई व माझी बायको. हा. पण मग खरेदी कोण करतं? खरेदी आई आणि बायको करते, मी सजेस्ट करतो आणि ट्रॉली माझ्या हातात असते. ट्रॉली तुझ्या हातात असते आणि पेमेंट मी करतो. पेमेंट पण तूच करतोस? नक्की. बर बर. बघूया आज तू किती खरेदी करतोस ते. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव योगेश बोराडे. योगेश, तू काय करतोस? मी कॉल सेंटर मध्ये जॉब करतो. कुठे? माफियालाच. मग दोघे एकत्र काम करता? नाही, मी वेगळ्या कंपनीमध्ये जॉब करतो. बर. मग तू किती घरी मदत करतोस? मी करतो, थोडीफार मदत करतो. काय? बाटल्या भरतो फक्त. कसं द्या? पाण्याच्या बाटल्या? अरे मी घरी बादल्या भरल्यात, बाटल्या काय भरतात? आपण जे पाणी पितो ना त्या बाटल्या. बर. म्हणजे ज्या दिवशी पाणी तू भरत नाहीस आणि गार पाणी तुला मिळत नाही, फ्रीज मध्ये बाटल्या भरून ठेवल्या नाहीस, तर मग तू काय करतोस? काय ना, आई भरून ठेवतो ऑलरेडी भरून ठेवते. मग तू काय करतोस नक्की? मी काय नाही करत, फक्त जॉब करतो. बर. मग काय बाहेर तुझं पण लग्न झालंय? नाही, पण काय मग बघून ठेवले का कोणी? नाही, प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न चालू आहेत. अजून प्रयत्न चालू आहेत. पुढच्या 3.5 मध्ये जोडीने येतील कदाचित. खरी गोष्ट आहे. पण मग असेल तर सांगू शकतोस तू, तसं काही नाही. काही नाही असं. काही नाही. बरं. तुला खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? मंगल ठुबे. ठुबे काकी, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफच आहे. आणि घरी कोण कोण असतं? माझ्या 2 मुली, मुलगा आणि मिस्टर. एवढे सगळेजण घरी असतात. मग घरची कामं कोण करतं? मीच करते सगळी कामं. आणि मग मुली शिकतात. करतात, ते पण कामं करतात. मग काम करायला शिकतात की नाही? शिकतात. हो. मला सांगा, तुमचा आवडता पदार्थ कुठला? आम्हाला सगळ्यांना चिकन असं सगळं आवडतं, म्हणजे नॉनव्हेज मध्ये वगैरे सगळं आवडतं. हा. मग हे नॉनव्हेज आणायला जाताना कोण खरेदी करतं? हे आणतात, कधी मीही जाते साथ मध्ये बरोबर. हा. तर मग तुम्ही सगळेजण आणता. पण मग ती खरेदी करताना काही तुम्ही फुकट खरेदी कोणी करून दिली तुम्हाला? फुकट नाही, आम्ही सगळं पैसे देऊनच आणतो. बर. पण फुकट दिली तर? फुकट दिलं तरी घेणार ना. आता जिंकलं तरी मी घेणार. हरकत नाही. आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये सगळी खरेदी तुम्हाला फुकट मिळणार आहे. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक लिमिट सांगणार आहे. त्या लिमिट एवढी तुम्हाला खरेदी करायची. जर तुम्ही अचूक खरेदी केलीत किंवा मी सांगितलेल्या लिमिटच्या जवळपास खरेदी केलीत तर तुम्हाला खरेदी केलेलं सगळं साहित्य फ्री मध्ये मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 900 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. 900 रुपयापर्यंतची खरेदी करायची. साडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूया कोणी किती खरेदी केले ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोण ठरलंय विजेता. श्रीकांतनी केलेली खरेदी आहे 1025 रुपयांची
त्यानंतर योगेशनी केलेली खरेदी आहे 1517 रुपयांची आणि यानंतर ठुबे काकींनी केलेली खरेदी आहे 867 रुपयांची, जी 900 रुपयांच्या खूप जवळ जाते, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन काकी, ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन काकी, तुम्हाला ही संपूर्ण खरेदी मिळालेली आहे. आता यातला कुठला पदार्थ पहिल्यांदा करणार? हे गुट तुम्हाला आवडतं ते उडदाच्या डाळीचं. बर, पण आता हे मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ आहे का? बघा, मला डाळीतलं काही गळत नाही, पण ते घुटं करून मला खायला नक्की बोलवा. हा, बोलवणार. आणि मुलींना शिकवणार ना घुटं बनवायला? हो, येतं ते. येतं त्यांना? वा, मग आपण घुट्याचा बेत नक्की करूयात. आणि खूप खूप शुभेच्छा, तुम्ही आता जॅकपॉट राऊंडला गेलात, तोही राऊंड तुम्ही जिंकाल अशी माझा आशा आहे. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या अंदाजे किती राऊंडचे विनर दत्ता भाऊ आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या ठुबे काकी हे दोघेही खेळणारे होतात जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये यांना मिळवायचा खजिना, आणि जर खजिना मिळवायचा असेल तर पहिल्यांदा अचूक चावी निवडायला हवी. आणि चावी निवडण्याची संधी कोणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आपण खेळतोय 1 मिनिटाचा गेम. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त वाटाणे बाटलीमध्ये जमा करायचे. पण हे जमा करताना तुम्हाला ते क्लिपच्या साह्याने जमा करायचे आणि एका वेळेला फक्त एकच वाटाणा तुम्हाला उचलता येणार आहे. समजलं? दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. साडे माडे तीन. लवकर, एक एकच वाटाणा उचलायचा, एक एकच. एक 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 वाटाणा. साडे माडे तीन. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती वाटाणे जमा केलेत ते. ठुबे काकी, बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ठुबे काकींनी 14 वाटाणे जमा केलेत. पाहूयात आपल्या दादांनी किती केलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. दत्ता भाऊंनी सर्वात जास्त वाटाणे जमा केलेत, त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दत्ता भाऊ, कोणत्या रंगाची चावी निवडणार, लाल की हिरव्या? लाल टी शर्ट, लाल चावी. लाल चावी. आवडता रंग आहे लाल? सध्या तरी तोच आवडते. चष्म्याची फ्रेम पण लाल रंगाची. म्हणते लाल चावी. बर, निवडा. लाल चावी. दत्ता भाऊनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे ठुबे काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत दत्ता भाऊ. त्यांना मिळाले चिमटे. अभिनंदन. दत्ता भाऊ, या चिमट्यांनी कोणाला चिमटे काढणार? सध्या तुम्हालाच काढायला लागतील, तुम्हाला हरवावं लागतं. चिमटे नंतर काढूयात, पण तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाच्या विजेते ठरलेल्या ठुबे काकी, त्यांना मिळालाय कलर टीव्ही. अभिनंदन. थँक्यू. यावर कुठला पहिल्यांदा चॅनल बघणार? जी मराठी टीव्ही. आणि मालिका? साडेमाडे तीन. साडेमाडे तीन. हा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या टीव्हीवर तुम्ही साडेमाडे तीन नेहमी बघा आणि सगळ्यांना बघायला सांगा. ठीक आहे. ठुबे काकींप्रमाणे तुम्हाला सुद्धा साडेमाडे तीन मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. SMS करण्यासाठी तुम्ही टाईप करा SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवून द्या 57575 वर.